कारण आपण एकत्र येतो तीन प्रकारे, रक्ताच्या नात्यानं, गरजेच्या नात्यानं आणि भावनेच्या नात्यानं. आता रक्ताच्या नात्यानं कसं येतो, आता आपण सकाळी सगळं स्वयंपाक बिपाक सगळं जिथले तिथं आवरलेलं असतात या महिला मंडळाने. 12 वाजता किचन बिचन स्वच्छ केलेलं असतं, तासभर कलंडीन म्हणतो, तेवढ्यात ननंदीत. मग आपण काय म्हणतो, बरं झालं आलासा, बरं झालं आलासा म्हणतो का नाही? पण त्या श्रीदेवीला माधुरी दीक्षितला लाजवल असा अभिनय करतो का नाही आपण? तेव्हा मनात काय म्हणत असतो, आयला तासभर कलंडीन म्हणलं तर बरी येऊन टपाकली. आणि गरजेच्या नात्यानं आपल्याला जर मिक्सर आपला खराब झाला, शेजारणीकडे गेलो आणि मिक्सर मागितला तर लगेच देते का हो? मग तिला जावाबद्दल सांगायला लागतं, ती अशीच आहे, ती तशीच आहे. मग हिला इकडे तापवलं की ती तिकडे चहा ठेवती आणि मिक्सर बरोबर खोबऱ्याची वाटी सुद्धा दिली जाते. परंतु भावनेच्या नात्यानं माणूस एकत्र येतो, त्याच वेळेला तो विचारानं समृद्ध होतो. आणि विचारानं समृद्ध झालेला माणूस हा जातीच्या पातीच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून माणसाला स्वीकारतो. आणि ते आज इथं होतं की आज ते गरजेचं असतं. कारण एका मर्यादेच्या पलीकडे माणसाची आर्थिक संपत्ती गेली, एखाद्या मर्यादेच्या पलीकडे माणूस मोठा झाला तर त्याला समाजप्रिय वाटतो आणि मग समाजामध्ये या वाटतं. पण त्या वेळेला वेळ निघून गेलेली असते. म्हणून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माणसाला समाजाच्या प्रवाहामध्ये राहावं लागतं आणि साहित्य आपल्याला त्या प्रवाहामध्ये ठेवत असतं. आणि साहित्य आपल्याला ते शिकवत असतं की आपल्याला जीवनामध्ये कशा पद्धतीनं जगलं पाहिजे, आपल्याला जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे. आणि हीच भूमिका घेऊन आपण या जगामध्ये जगत असतो. आता एक सुरुवातीलाच उदाहरण मी आपलं कथेच्या आधी सांगतो. आपण आपल्या बाळाला घेऊन एखाद्याच्या शेजाऱ्याच्या घरी गेलो, आपण ते बाळ ठेवलं आणि त्या महिलेसंग बोलायला लागलो तर बाळ काय करतं, चालत 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 जातं आणि फ्रीज उघडतं. मग त्या महिलेनं चहा ठेवलेलं असतं. मग आपलं बाळ ते फ्रीज उघडतं, त्यावेळेला आपलं लक्ष त्या चहाकडे असतं का आपल्या बाळाकडे असतं? आता शिंदे साहेबांचं ते आमचं फोनवरनं झालंय, आता घरचं झालोय मी, काय आता वक्ता राहिलेलं नाही बरं का. त्यामुळे मी तुम्ही मला माझ्याशी बोलला तर काय अडचण नाही. आपलं लक्ष कोणाकडे असतं, बाळाकडे असतं का चहाकडं? बाळाकडे असतं का नाही? मग आपण काय करतो, त्याला खुणवतो, खाली बस खाली बस खाली बस, खुणवतो का नाही? पण ते ऐकतं का? मग उशीर खुणवून झाल्यावर आपल्या लक्षात येतं की ही बावर गेलंय. ही खुणवून ऐकणारातलं सगळ्या बायकांना ही एका सुरात म्हणल्या, ह्याच्यावरनं वळका आपण कोण आहे. म्हणजे मी बी त्यातलाच आहे बरं का. मग आपण काय म्हणतो, बस खाली. त्यावेळेला ती महिला काय म्हणते, असू दे बाळ आहे. आणि ती त्याला त्यातला केक काढून देत, आईस्क्रीम काढून देत. मग आईस्क्रीम खाल्ल्यावर पोरगा आपल्याला चहा दिल्या होते, बाळ काय म्हणतं की मला बी चहा पाहिजे. त्यावेळेला आपण काय म्हणतो, आता आईस्क्रीम खाल्लंय चहा नको. पण ती महिला काय म्हणते, असू दे ते बाळ आहे, पिऊ दे चहा. आणि मग कप फोडला तरी काय म्हणत नाही. आज्या बरोबर नातू किंवा नात रस्त्याने निघालं तर गावातली सगळी माणसं त्याच्या बाळाच्या गालावनं हात फिरवतात का नाही? आणि दुकानातलं एखादं बिस्किट देतात, चॉकलेट देतात. दुकानदार सुद्धा बिन पैशाचं बरणीतलं एखादं चॉकलेट देत. आता मला सांगा, त्या बाळावर प्रेम आहे म्हणून ते त्याला देतात का तिची आजी सोबत आहे म्हणून देतात, आजोबा सोबत आहे म्हणून देतात? आजी आजोबा आणि मम्मी सोबत आहे म्हणूनच देतात का नाही? आजी शिवाय, आजोबा शिवाय, मम्मी शिवाय ते पोरगं कोणाच्या घरात गेलं आणि त्यानं फ्रीज उघडला तर एका क्षणात ते बाळाचं कार्ट होईल का नाही? आपण सोबत असतो तेव्हाच त्या बाळाचं कौतुक असतं. हे सगळ्यांनी ध्यानात घ्यायचं. ते तेवढं प्रिय जगाला नाही, अजिबात नाही. पण आपण सोबत असतो ना, आपल्याला वाटतं की आपलं बाळ जगाला प्रिय आहे. मग बाळा ज्या वेळेला आपल्याशिवाय एखाद्याच्या घरात फ्रीज उघडायला जातं त्यावेळेला क्षणात ते बाळाचं कार्ट होतं. मग आयुष्यभर तो आजोबा आपल्या नातवाजवळ फिरू शकणार आहे का?
आयुष्यभर आई आपल्या त्या बाळाबरोबर फिरू शकणार आहे का? नाही. मग आई नसताना, आजोबा नसताना त्यानं नजर टाकल ती वस्तू त्याला मिळेल का? त्याने एखादी चुकीची गोष्ट केली तर त्याचं समर्थन केलं जाईल का? त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल का? नाही. मग आईची जागा कुणीतरी घ्यायची असते आणि आपण आहेत तोपर्यंत ती जागा त्याला निर्माण करून आपण या जगातनं जायचं. आणि ती जागा म्हणजे काय आहे तर आपल्यातलं ज्ञान आहे, आपल्यातली कला आहे. ज्ञान आणि कलेच्या बळावर माणूस आई आणि आजोबा सोबत असल्यागत जगभर फिरू शकतो. तो नजर टाकल ती वस्तू त्याला मिळू शकते. त्यानं पाण्याची बाटली मागितली तर लगे लोक आणून देऊ शकतात. त्याने चहा मागितला तर त्याला आणून देऊ शकतात. आणि हे ज्ञान आणि ही कला वाढवण्याचं काम म्हणजे ही व्याख्यानमाला करत असते आणि साहित्य परिषद करत असते. याची वरवरनं हे बघण्यासारखी गोष्ट नाही बरं का मित्र. कुणीतरी अध्यक्ष म्हणतायत, कुणीतरी कार्यकारिणीचे सदस्य म्हणतायत आणि म्हणून आपण इथं येऊन बसायचं आहे. कुणीतरी पैसे मागतायत आणि कुठेही कटकट माझ्या मागं लागाय नको म्हणून 4-2 रुपये देणं म्हणजे ह्या एखादा उत्सव नव्हे, ही एखादी जत्रा नव्हे, तर ही विचाराची मशागत आहे. अभिमानाने आणि स्वाभिमानाने या प्रवाहामध्ये आपल्याला सामील झालो तर इथं खेळणारी मुलं उद्या प्रतिष्ठेने या जगात जगतील. आणि याचसाठी हे सगळं असतं. आता आपण व्याख्यानमालेला गेलो. आता आजी इथं आहे, पहिलं 9 वाजता 8 वाजता कीर्तन प्रवचन व्याख्यान असलं तर महिला कशा यायच्या हो? कशा यायच्या सांगा बरं? अशा कान बांधून याच्या का नाही? अशा पारुषा आल्यागत. आता 11ला कार्यक्रम असला तरी नटून थटून येते त्या जागी द्यायचं. बरं आवनी काय तिने स्वतः फेरलो लिटो बांधलेली असते का हो? आपल्याच नातीनं आणलेली. आता जायचा कार्यक्रमाला म्हणल्यावर काय करते, हळदी कुकवाला जायचं आहे म्हणल्यावर तिला काय माहिती आलिया भट कशी लावती. ती आपले हापूस आंबा पिळावा तसं पिळती. आणि इथं बसर मोरा, इथं बसर मोरा, उत्तप्पाच्या भांड्यावर आंबल्याला वतावं तसं लावून कैटरीना कैफ कशी दिसत्या, मी कशी दिसत्या. आता मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही जर कैटरीना कैफ असता तुम्ही हा येऊन नवरा निवडला असता का? नाही म्हणते तर अवघड. बाळानं घरी गेल्यावर मम्मीला विचारायचं, म्हणायचं मम्मी तू जर कैटरीना कैफ असतीस तर तू हे जॉनी लिव्हर का निवडलास? बरं एवढं नटून आलो, कोणी दुसरीचं कौतुक केलं का? आता आलेलं लगेच आता भरपूर सत्कार झाले. तिचा एकदा लागलाच तिचा बी करून घेऊया. आता ती एखादी नटून आली तर आपल्या जावा भाऊचा म्हणते तिकडे व्याख्यान चालू व्हायचं आणि हे जर नटायचं आणि जवळ आल्यावर म्हणते असली साडी घेतलायस, असली साडी घेतलायस. पाण्यानं खराब होत. आता पाण्यानं खराब व्हायला ही काही साडी नसून खेकडे धरायला जाणार आहे. तरी सगळेच नटलेले असतात आणि सगळेच निघालेले असतात आणि ह्यांचंच बाळ कुठतर मातीमध्ये खेळत असत. त्याच्या अंगावर माती लागलेली असते, नाकातनं 2-2 धारा लागलेले असतात आणि त्याच्या लक्षात येतं आपली आई कुठेतरी निघालेली आहे, आपली मम्मी कुठेतरी निघालेली आहे. आणि तिच्यासोबत जर आपण गेलो तर आपल्याला एखादा जिलेबीचा तुकडा खायला मिळेल, करंजी खायला मिळेल म्हणून ते पोरगं पळत येतं आणि आपल्या मम्मीला, आपल्या आईला, आपल्या आजीला बिलकतं आणि म्हणतं मम्मी मी येणार, मम्मी मी येणार. त्यावेळेला ती माऊली त्या बाळाला उचलून घेते आणि जवळच एखादा पाण्याचा हौद असतो, त्या हौदामध्ये आपला हात बुडवते आणि त्या बाळाच्या तोंडावरून फिरवते आणि आपल्या 5,000च्या, 10,000च्या, 2,000च्या, 100च्या, 150च्या, 200च्या साडीने, शालूने, पैठणीने त्या बाळाच्या तोंडावरून पदर फिरवते. त्यावेळेला त्या माऊलीला 2 तास नटलेल्याचं भान नसतं मित्रांनो. त्यावेळेला त्या माऊलीला अंगावरच्या साडीचं, शालूचं भान नसतं मित्रांनो. तिला फक्त एवढंच माहिती असतं, आपल्या काळजाच्या तुकड्याला घेऊन आपण 4 बायकात जाणार आहोत. त्याला कोणी चांगला म्हणून कडेवर घेतला नाही तरी चालेल, त्याला कोणी देखना म्हणून त्याचे 2 पापे घेतले नाही तरी चालेल, पण किमान तो घाणेरडा आहे असं कोणी म्हणू नये म्हणून ती माऊली आपलं 2 तास वाया घालवते. अगदी त्याच पद्धतीनं आपली पुढली पिढी वाया गेले असं कोणी म्हणू नये म्हणून त्यांच्यावरती संस्काराचा आणि विचाराचा हात फिरवण्याचं काम साहित्य परिषद करत असते मित्रांनो.
आणि साहित्य परिषदेच्या माध्यमातूनच हे सगळं घडत असतं, विचाराच्या आधारावरच हे घडत असतं. जर असं सांगून आणि टीव्ही बघून आणि बोलून जर घडत असतं तर पानपट्टीमध्ये सुद्धा टीव्ही असतात, तिथली लोक सुद्धा आग्रलेख लिहू शकली असते. काही अति विद्वान माणसं म्हणतात आम्ही माणसं वाचतो पुस्तक वाचण्यापेक्षा. म्हणजे जनावरांच्या बाजारातली हिरडी सुद्धा विद्वान झाली असती का? आपल्यापेक्षा जास्त रोज ती माणसं वाचतात का ना? एका मिनिटात आपल्याला हातोहात फसवतात म्हणण्यापेक्षा चांगल्या अर्थानं ते आपला माल देऊ शकतात. म्हणजे ज्यादा माणसाशी भेटणं म्हणजे आम्ही माणसं वाचतो आणि आम्ही असं करतो आम्ही तसं करतो तसं करता येणार नाही. वाचनाशिवाय जीवन म्हणजे पत्नीशिवाय संसार आहे, तो गबाळाच राहणार. कितीही चांगलं घर असू दे, त्या घरात स्त्री नाही म्हणलं की त्या घराचा उकिरडा झाल्याशिवाय राहत नाही बरं. त्याच पद्धतीनं माणसाच्या डोक्यात जर विचार नसेल तर तो कितीही श्रीमंत झाला तर त्याच्या जीवनाला शिस्त येत नाही. ती शिस्त यावी म्हणून साहित्य असतं, म्हणून विचार असतो. साहित्याचं प्रत्येक पान आपल्याला काही सांगून जातं. आपण हे अजून अज्ञान आहोत हेच आपल्याला शिकवून जातं. ज्या दत्ता भोसले साहेबांचं नाव घेतलं, त्यांचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. त्यांनी एका कविता संग्रहाच्या मूलपृष्ठावर लिहिलेलं आहे की अन्नब्रह्माची निर्मिती करणारा आणि साऱ्या जगाच्या सनातन भुकेला शाश्वत उत्तर देणारा शेतकरी हा लोकनायक आहे, जननायक आहे आणि देशनायकही आहे. तो जगतो भूमीचा पुत्र, निसर्गाचा मित्र आणि सृजनांचा दूत म्हणून. तरीही दैन्य, दारिद्र्य, दुःख, दुस्वास, शोषण, उपेक्षा, उपहास, अज्ञान आणि अंधश्रद्धा हे नवग्रह त्याची पाठ सोडायला तयार नाहीत. आयुष्यभर पाठीवर ऊन घेऊन दुसऱ्याला सावली देणाऱ्या शेतकऱ्याच्या मनात ती चेतना, ती संवेदना, ती आग, ती धग पेटवण्याचं काम साहित्य करत असतं. म्हणून त्याला आपण मुजरा केला पाहिजे आणि ते वंदन करण्याचं काम हे आपण व्याख्यानमालेच्या माध्यमातून करतो. ही व्याख्यानमाला अधिक वर्धिष्णू व्हावी, प्रगतीपथावर जावी आणि या व्याख्यानमालेच्या निमित्तानं साहित्य परिषद ही राज्यभर व्हावी अशी मनोमन शुभेच्छा देतो आणि मी माझ्या विषयाकडे वळतो. मला अंकुशजी सरांनी, सुनीलजी सरांनी सांगितलं की लोक खळखळून हसले पाहिजेत. तुम्हाला खळखळून हसता येतं नको ना? काय होतं, आम्ही असं कथाकथनाला गेलो की माणसाशी नुसती घुसळतात. लय जोक आवडला तर दुसऱ्याच्या गालाचा चिमुटा घेत. एका ठिकाणी कथाकथनाला गेलो, माणसाशी नुसती घुसळायची, एकामेकाला टाळे द्यायची पण आवाज नाही. मी संयोजकांना म्हणले इथली माणसाशी नुसती घुसळतात पण आवाज कसा काय नाही? संयोजक म्हणले त्याचं काय आहे, इथली माणसं व्हायब्रेटवर आहेत. तर तुम्ही हसला तर मला समजेल की मी जे काय सांगतोय ते. आणि तुमच्यावर सगळे भिजताय बरं का माय माऊली. ही लय बी नाही, ही ऐकाय आलेली नाही, ही माझं परीक्षक आली. ती ही 1.5 तास ऐकणार आणि पुन्हा म्हणणार नाही हो इंदुरा करागत नाही. देमा मिराजदार शंकर पाटील जो काळ होता ना, आजच्या पोरांनी त्याचा खेळ करून टाकला. आणि खाली आलं का नाही, आताच पहिल्यांदा सांगतो, कुंडलमध्ये कोणाकोणाचं पाहू नाही ती मला आता माहिती झाली. 1.5 तास त्याला एक शब्द माझा ऐकायचा नसतो. खाली आला की धरायचं साईटला न्यायचं. रामाच्या देवळापाशी आमचं पाहू नाही, त्याचं आडनाव माहिती नाही, त्याचं नाव माहिती नाही, आम्हाला कोपऱ्यात नेऊन माझा जीव काढत. म्हणून मी पहिल्यांदा सांगतो की बाबा कुठला पाहुण्याचं मला आज तर काही सांगू नको म्हणून. ती मातीला कार्याला भेटल्यावर सांगायचं असतं, बरोबर का साहेब? काही वेळ आहे का इथं सांगायची? आणि आपले मोबाईल आता मला कळालेत कोणाकडं कोणते कोणते, त्यामुळे खाली ठेवले तर चालते. जे शूटिंग करतायत, फोटो काढतायत त्यांचं ठीक आहे. आता प्राचार्य साहेब आहेत, काय होतं मोबाईलवर लक्षात आलं का कॉलेजचा किस्सा आहे, सांगू? सांगा म्हणले तर मोबाईलवर विषय निघाला. एका कॉलेजवर गेलो, म्हटलं कथाकथनाला गेल्यावर म्हटलं आपण मराठीत कथाकथन करतोय, मराठीत सांगावं. म्हणून मी म्हटलं कृपया आपले भ्रमणध्वनी कंपन स्थितीत ठेवावेत. मी काय म्हटलं, कृपया आपले भ्रमणध्वनी कंपन स्थितीत ठेवावेत. मराठीच्या प्राध्यापकाने माझा शर्ट वडला आणि म्हणले लागलंच मोबाईलचं बी सांग की. आणि आता मोबाईलची आवड कुणाला नाही असं नाही बरं का. एका नातवाला पहिला पगार झाला, ती पळपळत गेलं आणि म्हटलं पप्पा पप्पा मला पहिला पगार झाला. पप्पा म्हणलं मला ड्रेस आण, मम्मी म्हणले साडी आण, दीदी म्हणले ड्रेस आण. कोपऱ्यात आजोबा बसलो.
आजोबाजवळ गेलं आणि म्हणलं, आजोबा आजोबा मला पहिला पगार झाला. आजोबानं म्हणायचं का नाही, मला चप्पल आण, काठी आण, भगवद्गीता आण. आजोबा म्हणतंय मला मोबाईल आण. ती बी देवळात बघून बघून पोरांचं शिकलो होतो. नातू म्हणला, म्हातारी शेवटचीच इच्छा आहे. एकदा 3 महिन्याचा जम्बो पॅक मारला. म्हणजे बॅलन्स बी उडतोय आणि म्हातारं बी उडतंय. म्हणून म्हाताऱ्याला मोबाईल घेऊन दिला. म्हाताऱ्यानं ठेवायचं कुठं म्हणून धोत्रात बांधला आणि चौकात गेल्यानं रिंगटोन वाजली, लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स. म्हाताऱ्याला कळणं नेमका कोणत्या गाठीत बांधलाय. म्हाताऱ्याने 1-2 गाठ सोडली, मोबाईल काढला, नातवा संग बोलत 100-150 फूट गेलं. बोलायचं बंद केलं आणि लक्षात आलं मोबाईल जिथं काढलाय दोतार ततच राहिलंय. आता मी ह्या आता 10-15 मिनिटात बोललो ना, आता हसवलं की नाही, त्याच्यात 1 मिनिटात वळखलं लग्नाच कोण आहे आणि बिन लग्नाच कोण. लय हसतय ती बिन लग्नाचा आणि उगं तोंड पाडून बसलंय ती लग्नाचा आहे. बघा काय त्याच्या जीवनात अर्थ नाही. बघा कुठं तर बसायचं म्हणून आपलं लाखात 1 असतोच किंवा अपवाद आहेच की ना. म्हणजे माझं लग्न झालंय म्हणून सांगतो. परवा बायको मला म्हणली सिलेंडर घेऊन या. आता मी असा बोंबलत हिंडाय सोकावलेलो. कुठं वाद घाला म्हणून आणला ठेवला. त्याला जरा कलबिलर नव्हता हो. बघितलं मला म्हणले, तुम्हाला काय कळतं का हो? म्हणलं का? म्हणले जरा तर काय बघून आणायचं नाही. आता सिलेंडर म्हणजे काय वांगा येऊ का डोबॉय? मला म्हणले तुम्हाला चॉईसच नाही. सगळ्या गोष्टी थर्ड क्लास, सगळ्या गोष्टी थर्ड क्लास. एवढं मात्र पटलं बरं का. लग्ना दिवशी निम्म गाव मला हेच म्हणत होतं. आता तुम्ही लयच मूड मध्ये आहे म्हणून सांगतो. परवा घरी गेलो, रोजच जातो ना. तुम्ही म्हणजे परवा घरी गेला मग रोज काय पुलाखाली झोपतोस का? परवा घरी गेलो तर सरकारी दवाखान्यातल्या बाकड्या पेशंट ऍडजस्ट होऊन झोपतो का ना. बाकडं बी मोडाय झालेलं असतं आणि पेशंट बी माराय झालेलं असतं आणि ते असं ऍडजस्ट होऊन झोपतो. ऍडजस्ट. तशी बायको आमची डबल बेडवर ऍडजस्ट होऊन झोपली होती. अंगाखाली काढीची पेटी गावावी असा बेड गावला होता. ससा खाऊन अजगर पडावा ऊन खात तशीही पडलेली. हिकडं वळी तर हिकडं पडल, हिकडं वळी तर हिकडं पडल, नुसती हल्ली तरी बेड मोडल. म्हणून मी आपलं हाय का बघितली नाही. हिच्या कर्मानं ही जायची शिंदे सर इथं माझी वाट बघत. तर शंकरान 3रा डोळा उघडावा तसं 5 डोळे उघडलं. मी म्हटलं तुला काय होतंय काय ग? तर मला म्हणले मला कसंच होतंय. आता पुरुषांना विचारा तुम्हाला काय होतंय का? बघा इथनं चालू करूया. सगळे सांगतात बघा माझी कंबर दुखत्या, मान दुखत्या, डोकं दुखते 1 मिनिटात. पण तुम्हाला विचारलं की तुम्ही म्हणता कसंच होत. ह्यो काय प्रकार आहे अजून कोणाला कळालेला नाही बरं.
बरोबर आहे ना? एकदम म्हणते ते बघ. उसाच्या भरात म्हणू नका, वहिनी बघते त्या कार्यक्रम येतो होईल सत्कार घरात. नक्की काय होतंय अजिबात सांगत नाही. तर मी बायकोला म्हटलं तुला नक्की काय होतंय सांग बघू. तर मला म्हणली सकाळी जेवायला बसली आणि जेवत असताना तासाभरानं शेवटचा घास तोंडातच फिरायला लागला. आता हे जो खाणं म्हणजे क्रशर मिशनगत होतं आणि तासाभरानं म्हणते. मी मनात म्हणतोय म्हणूनच 18 वर झालं टिकलंय बोंबला. हे घरात सांगायची बोंबला अवघड लावड्या सगळा. वाटत तो गाडी थांबवून एडिट करायला पाहिजे ते सगळं. मी मनात म्हणलं ह्याच्या आधीच 4 घास कमी खाल्लं असतं सी वेळ आली असती. मला म्हणले घशात बी जरा खावतंय, तुमच्या बाटलीतलं जरा औषध पिली. तरी मला शंका आलतीच बरं का. टीव्ही इकडं होता आणि इकडं बघत होता. कुठं तर मिसअंडरस्टँडिंग होतंय म्हणून म्हणलं पहिला टीव्ही बंद करून ये बघू. तर जाऊन फ्रीज बंद करून आला. मी म्हटलं दवाखान्यात जाऊया काय. तर मला म्हणते सांगली बिंगली नको, गावातच जाऊया. आता आमचं आयुष्य सम्राट 500 नाशूला खाऊन गेलं. हिला सांगलीला आणाय काय आम्ही डोक्यावर पडलो. म्हटलं ठीक आहे तुझी इच्छा आहे तर गावातच जाऊया. तर मला म्हणले आणि 4 घास खाऊन घेते, मला इंजेक्शनची रिॲक्शन येते. आता तुम्हाला सांगतो इथं पंढरपूर गाव हे राजकीय समृद्ध आहे. आमदाराच्या बरोबर पळणं सोपं. थांबाळा आता थोडं घे, ती जाऊन नसेल तेवढं घे. आमदाराच्या मागं पळणं सोपं, खासदाराच्या मागं पळणं सोपं, पण बायको सोबत चालणं सगळ्यात अवघड. आपण बायको सोबत निघालो आणि एखादी महिला निघाली. आता आपल्याला एखाद्या साडीचा कलर आवडतो की साडीचा, मग सगळ्या साड्या दुकानातच बघायच्या का? बरं दुकानात आपण जाऊन उभा राहिलो बाहेर जरा बघितली, दुकानदार काय म्हणतो माहिती आहे का? साहेबने हा वहिनीला चांगली दिसेल. आता वहिनी काय ही जे मावस बहीण आहे, असले 2 जोडायला लागते ते सांगून पटेल काय? म्हणून आपल्यासारखा सामान्य माणूस काय करतो, हिंडती फिरती साडी बघतो. आपण जरा असं बघितलं बायको आपल्याला दिवसते म्हणते होय हो. आता गेलेल्या महिलेची साडी बघितली का? या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात अवघड. बघितलं म्हणलं तर तुम्ही काय सोडताय, आणि नाही म्हणाव तर व्याख्यानमालेनं समृद्ध होणं म्हणजे काय आहे ते त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाकायचं. कुठं वरतोंड करून फिरता हो बायको. डॉक्टर जवळ गेल तर डॉक्टर म्हणले वहिनी का आलाय? बायको म्हणले मला कसंच होतंय. डॉक्टर म्हणले तुम्हाला पाण्याची अलर्जी आहे, तुम्ही अजिबात भांडी घासू नका. बायकोनं माझ्याकडे बघितलं आणि म्हणले काही अडचण नाही. ठीक आहे म्हटलं, उभे घुसळून टाका येतील. पुन्हा म्हणला दोन्ही सुद्धा धुवू नका. बायकोनं माझ्याकडे बघितलं आणि म्हणली
काही अडचण नाही, ठीक आहे म्हणलं, उभे उभे पिळून टाका येतील. पुन्हा म्हणला स्वयंपाक सुद्धा करू नका, आता लयच व्हायला लागलंय. म्हणून म्हणलं डॉक्टर माझ्या बी कशात जरा खाऊ खाऊ. तर मला म्हणतं बिडी वाढता काय? नाही म्हणलं गांजा ओढतो. आला का कधी तर आमच्या बाजूने बोललं जा की. परवा सासरवाड्याला गेलो तर सासू अशी फुस 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 आईला म्हणजे हिच्या काय अंगात आलं का काय. बायकोत गेलं, मला माझ्याकडे बघून म्हणते जावाय बापू माझ्या गेलं मी तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले. मी म्हटलं पण तिला सांभाळताना आमच्या हाताला फोड आलं की. हो, आपल्या घरात पुस्तक आहे ते वाचलं पाहिजे, साहित्य बीत काय आहे का. आता तुम्ही हाय रंगात म्हणून सांगतोय, मला बी असं लय आठवाय लागलंय काय 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 काय. वड सावित्रीच्या पुनवेला वाढलं जेवाय ते पोळी आमरस वगैरे. मग मी असं आमरसात असं पोळी बुडवली वर काढली. मला अशी शंका आली मी बुडवली का नाही, त्या पोळीला काय लागलंच नाही. आयला म्हणलं चुकून मी नुसतंच असं ताटात केलं का काय. मग पुन्हा डोळा असं व्यवस्थित स्थिर करून त्या मनोबाकर निशाणा धरती तसं पाक करून बघितलं पण नाहीच. मग बायकोला बोलवून घेतलं, म्हणलं काय आहे म्हणलं. काय म्हणले, म्हणलं कसला आमरस केलास. म्हणजे काय झालंय म्हणलं जरा तर काय त्या पोळीला लागतोय का. गेली दाना 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 आत ती बॉक्स आंब्याचा घेऊन आली, पुढं टाकला. म्हणले काय लिहिलंय याच्यावर. म्हणलं काय लिहिलंय. म्हणलं देवगड हापूस सुपर क्वालिटी. काय लिहिलंय म्हणले. म्हणलं देवगड हापूस सुपर क्वालिटी. म्हणले मग ह्या आंब्याला नाव ठेवताय. म्हणलं असलं लिहिलेलं पुन्हा मला दावायचं नाही. तुझ्या बायोडाटावर लिहिलं शांत सुशील नम्र. अशात ना आपण जगत असतो. आणि खरं सांगू का, म्हणजे मी विनोद केलं म्हणून आता ही रेकॉर्डिंग केलं ती ऐकेल किंवा काय. ज्याच्या घरात बायकोला किंमत आहे ना त्याचं घर सुखी आहे बघा. आणि ज्या घरात हसत खेळत आहे ना त्याच घरात, आता ही पुतणी म्हणून मी सांगतोय, आमच्या घरात जे जे काही पावती बिवती असेल ते तिच्या नावावर केलं. म्हटलं तू कर वारस म्हणून मला लाव म्हणलं वाटल्यास. का तर मी चुकून गेलो तर तू उगा सगळ्या बँका फिराय नकोस. बरोबर आहे का नाही. मला एकदा चेष्टात म्हटली मीच आधी गेली तर चेअरमन म्हणलं 3दा विचारलंय मला तिने कवा बी जाऊ दे लगेच ट्रान्सफर करतो म्हणला. शिंदे साहेबांचा मित्रच आहेत, विचारा त्यांना. म्हणलं चेअरमन बिरमन सगळं ओळखीचं, तू एकदा जा तर खरं म्हणलं, मग बघू की काय असेल. आत्ता आलो खऱ्या अर्थानं, म्हणजे आलेल्यांचं कौतुक नाही बरं का, आयोजकांचं कौतुक नाही. मला जोंजाळ सरांनी गाजरे सरांनी सांगितलं आमचं नाव सुद्धा घेऊ नका म्हणून. ही साहित्य परिषद मोठं होण्याचं लक्षण बरं का शिंदे सर. हे ज्या वेळेला होतात आता लेखक सर आहेत सर, ही लोक असे, हे आम्ही गेल्यानंतर लोक सांगतात की बाबा आम्ही हे करतोय आम्ही ते करतोय. साहित्य परिषद किंवा एखादी व्याख्यानमाला मोठी व्हायची असेल तर कार्यकर्ता कार्यकर्त्यासारखा असावा लागतो. आज आपला कार्यक्रम झालेला आहे 2 दिवसापूर्वी, तरी आपण एका प्रेक्षकात येऊन बसण्यासाठी लय मोठं मन लागतं. ते ह्यांच्यात आहे खऱ्या अर्थानं. या नंतर माणसं युगोनं माणसं इतकी मोठी होत जातात की माणसाला वाटतं माझ्या पलीकडचं जग नाही. पण ही चळवळ पुढे गेली पाहिजे साहेब. हे वाटणं म्हणजे काय तर वक्ता असताना पुन्हा येऊन प्रेक्षकात बसायचं, कारण ही परिषद मोठी व्हावी, ही चळवळ मोठी व्हावी. आज तिने येताना मला किती चहा नाश्ता लशी वगैरे, इथं आलो 5 मिनिटाची वेळ नव्हती तरी सरांनी मला स्वतः पळत लहान बाळासारखं कंगवा ते सगळं दिलं, चहा दिला. ही म्हणजे एखाद्या माणसाला वातावरण करण्याची भूमिका आहे. आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो एका शहरात, अर्धा तास बसलो, कोणच आलं नाही. अर्ध्या तासाने एक महिला आली छुम 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 करत, एवढा लांबडा कप, त्याच्यावर मोराचं चित्र. आम्हाला वाटलं दूध असेल, काजू पिस्ता बदाम असेल म्हणून मान वर करून बघितलं तर त्याच्यात चहा होता. चहा एवढा होता एवढा होता एवढाच होता. आणि मला म्हणते 1200चा आहे का. मी म्हटलं 12 थेंब चहा घालायचाच का नाही.
पुन्हा गेली, दुसरा ट्रे घेऊन आली, छुम 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 करत. त्याच्यात लाडू होता. लाडू एवढा होता कोमा, आता तेच झालंय. लाडू एवढाच होता. आणि असा नका धरून मला म्हणते, अक्का खायचा? मी म्हटलं तुझ्या लक्षात कसंही ना मी उपाशी आहे म्हटलं. तर मला म्हणते अक्का खायचा? मग मीही आपला शहरात आलोय म्हणल्यावर म्हणलं, काय वहिनी चेष्टा करताय, मला सरेल का? तर मला म्हणते खाताना सांड वगैरे नका. आता तिळगुळ एवढा लाडू खायचा किती आणि सांडायचा किती हो. मला म्हणते खाताना सांड वगैरे नका, नाहीतर मुंग्या होतील. मुंग्या म्हणल्या मी पाय चोर घेतले. मला म्हणले का हो मुंग्या म्हणल्या एवढं घाबरला का? अहो म्हणलं आम्ही गावाकडची माणसं, पंढरपूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, मुंग्या म्हणल्यावर घाबरतो. म्हटले तिकडे नसतात काय? कुठल्या हो म्हणलं, इथंच पुण्या मुंबईत बघाय गावलं. आता हिला काय सांगायचं, आमच्या भाकरीच्या बुटीत सगळ्या मुंग्याच असते. हरभऱ्याचं डाळ झाडून खाल्ल्या की आम्ही चपात्या झाडून खातोय म्हणून सांगू? तर मला म्हणते चला तुम्हाला हॉल दाखवते, किचन दाखवते, टेरेस दाखवते, कमोड सुद्धा दाखवते. 70,000चा आहे. मी म्हणलं एवढा लाडू चारून कशाला कमोड दाखवतेस? मोठे मोठे 4 घातले असतेस, तू दावले नसतेस तरी आम्ही दरवाजा मोडून बघितले असते. म्हणलं सगळा खरोखर म्हणजे हे व्यासपीठावर बोलायचा शब्द ना, खोळ्याचा बाजार सगळीकडे चालू. आम्ही एका सीएनच्या जवळ बसलो होतो, सोमन साहेब म्हणून, तिथे एक लेडीज होती, असं खर्चाचा विषय निघाला बरं का. आणि मग एक ती साहेब काय म्हणले की एका महिलेने 50,000चा साडी घेतली. मग आयला म्हणलं ह्या महिला अशा 50,000च्या साड्या घ्यायला लागल्या, माणसं अशी 20,000चा 50,000चा ड्रेस घ्यायला लागले. त्याच्यावर ती महिला बी सामील झाली त्या बोलण्यात. काय म्हणले बायकासनी कळण्यात झालंय कसा बी खर्च करायला लागले. तर आम्हाला वाटलं हिला जरा कळायला लागलं, म्हणून तिला आम्ही चर्चेच्या मुख्य भागी घेतली. म्हणलं तुम्ही म्हणताय बरं झालं. नाही म्हणले कळाय पाहिजे का नाही सांगा, 50,000ची साडी घ्यायची काय काम आहे का? मी असं कधीच करत नाही म्हटलं, मी 25,000च्या 2 घेते म्हटलं. खरं हा विनोद नव्हे बरं का. आज इतकी अवस्था अशी आहे की बूट 2.5 लाखाचे, तो कोण आहे आता, तो रॅपर कोण आहे, तो बादशाह ना, बादशाह. 2.5 लाखाचे बूट आहेत, हनी सिंग वगैरे 5-5 लाखाचे बूट घाला. ह्या जगात श्रीमंतीवर दिपावायचं आता दिवस राहिलेले नाहीत का? राहिलेत सांगा. पहिलं हे फॉर्च्युनर, इनोवा कुठं लागायच्या? तिरुपतीलाच लागायच्या का नाही? साई ट्रस्ट पुढेच लागायच्या का नाही? आता मसुबाला कोंबड कापाय बी जात आहे BMW वर. आता वडापावल्याचं बंगला आहे ते माहिती आहे. त्यामुळे श्रीमंतीने आता इथून पुढे कुणालाही दिपवता येणार नाही. दिपवावं लागेल चारित्र्य, सभ्यता आणि नम्रतेनं. ते आपल्याला साहित्य देतं मित्र. आपल्याला जमिनीवरच राहावं लागेल तरच आपल्याला जमीन स्वीकारणार आहे. आणि ते काम साहित्य करत असताना ही परिषद करत आहे. तुमच्या समोर कथा ठेवतो. कथेचं नाव आहे जानती. मित्रांनो 20 वर्ष झालं साहित्याच्या प्रांतात आहे. या अंगावरून या अंगावर होताना फक्त मला कथा दिसते. जयवंत आवटे विचारतरंग नावाचं YouTube चॅनेल आहे. तुम्हाला जर घरी वाटलं तर थोडं काही बघायचा आनंद घ्यायचा असेल तर बघा. आणि आपलं 12 गावचं संचित नावाचा कथासंग्रह आहे. जर कथा आवडली आणि जर आपल्या आईनं, आपल्या बहिणीनं, आपल्या मुलीनं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण स्वतः कसं वागायचं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्या कथेच्या माध्यमातून मी थोडा माझ्या कृतीनुसार व्यक्त झालेला आहे. जर जाताना पुस्तक वाटलंच तर ते नजरेखालून घाला. तुमच्यासमोर कथा ठेवतो. कथेचं नाव आहे जानती. निश्चितपणानं तुम्ही म्हणाल की अशी कथा मी आयुष्यात ऐकली नाही, पण मलाही घरी जाऊन सांगता आलं पाहिजे की 20 वर्ष झालं कथाकथन करतोय.
पण महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पंढरपूर इतकी दाद मला आजपर्यंत मिळालेली नाही. मी जयवंत आवटे तुमच्यासमोर कथा ठेवतो. कथेचं नाव आहे जानती. सदाच लग्न होऊन 2 महिने झालतं तरी बिचार मारुतीच्या देवळात झोपत होत. गावात हर प्रकारची देवळं होती, तितक्याच प्रकारची माणसं होती. ज्यांचा एकाच बायको विश्वास आहे ते रामाच्या देवळात झोपत होते, आणि ज्यांचा एकापेक्षा जास्त बायको विश्वास आहे ते कृष्णाच्या देवळात झोपत होते. सदाचा लग्ना विश्वास होता, आपल्या बायको विश्वास होता, तरी मारुतीच्या देवळात झोपत होत. का तर सदाचा दोस्त नाग्या ती मारुतीच्या देवळात झोपत होत. सदा आणि नाग्या दोघं जिगरी दोस्त होते. दोस्ती म्हणजे काय कळायच्या आधीपासून दोघं दोस्त होते. आता कळायला लागल्यावर सदाचा नाविलाज झाला. अहो नाग्या होतच तेवढा आगाव. बारकवतं तेव्हा कुलकर्णींच्या जेवणाचं निमंत्रण नव्हतं तरी जेवाय गेल. आम्रखंड दोन्ही हातानं खाल्ला आणि त्याच हातानं बोंबलत गावभर फिरलं. बामणाच्यात गुळमाट झुंका केलाय. ह्या नाग्याला पिक्चर बघायचा लय ना. पिक्चर बघणार आणि गावातल्या बायकांची आणि माणसांची नावं अगदी तशीच ठेवणार. आता हम आपके हे कोण आलं बघून आणि म्हशीगत दिसणाऱ्या माळ्याच्या मंगीला माधुरी दीक्षित म्हणायला लागलं. पार्टनर पिक्चर बघून आलं आणि कोळ्याच्या काळ्या कंबळीला कैटरीना कैफ म्हणायला लागलं. अमिताभ बच्चनचा पिक्चर बघून आलं आणि घरी गेला. आई म्हणली नाग्या रॉकेल घेऊन ये. लांबडीच्या लांबडी लाईन, एकटंच उन्हात उभा राहिलो होतो. सगळी म्हणली नाग्या लाईन येते, नाग्या लाईन येते. नाग्या म्हणतोय कस आमच्याकडे होते वैसे लाईन सुरू होते. लाईन सुरू होऊन बंद झाली तरी नाग्याला नंबर आला नाही. नाग्या हातात झालं, निराश झालं, कॅन्तच विकलान पिक्चरला गेलं. ही नाग्या सदाच्या लग्नात असं बेदम नाचलं. ह्याचा नाच बघून लग्नात आणलेलं घोडं देवळातल्या नंदीगत पाय दुमडून बसलं. आता सदाच लग्न झालंय म्हणल्यावर आपलं बी लग्न झालं पाहिजे म्हणून नाग्यानं मुली बघायला चालू केलं. नाग्याला वाटत होतं या जगात एक तर नागिन अशी असेल. किती म्हणाल करीन तर लग्न नाग्याशीच, नाही तर कातण टाकणार. म्हणून नाग्यानं सगळ्या मुली पसंत केल्या. पण सगळ्या मुलींच्या बापाने नाग्याला नापसंत केला. मुलींच्या बापाने नाग्याला विचारलं तुझं सोशल वर्क काय, सामाजिक काम काय. मग यानं सांगायचं का नाही. मुलासनी ड्रॉप दिलं, झाडासनी पाणी घातलं. ही म्हणतंय गावात कुत्री मारायची मोहीम राबवली होती आणि सगळे कुत्री एकट्यानं मारली. मुलीचं बाप नाकमुठी धरून घरला गेल. सदानं मुलींच्या बापासनी सांगितलं नाग्या चांगला माणूस आहे, नाग्या चांगला माणूस आहे. मुलीचं बाप म्हणलं नाग्या माणूस आहे पण माणसात नाही. मग नाग्यानं विचार केला, चिंतन केलं, मग नाग्याच्या लक्षात आलं की ज्यांचं ठरवून लग्न ठरत नाही अशीच माणसं लव्ह मॅरेज करतात. म्हणून नाग्यानं लव्ह मॅरेज करायला 4 दिवस घालवले. आणि 4 दिवसात नाग्याच्या लक्षात आलं की लव्ह मॅरेज करण्यासाठी समोरच्या पार्टीचं बी आपल्यावर लव असणं नितांत गरजेचं. म्हणून नाग्यानं रितसर लाईन मारायचं ठरवलं. दुकानातनं जाऊन पाऊंडचा डबा आणला, 33% एक्स्ट्रा. दाबनानं कच्चा 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 बिळकं पडली. हातावर घेतली फास फास. किस्ती घ्यायची अक्कल नाही. जादा झाली बुडाला पुसली. पुन्हा घेतली फास फास. असं करून पहिल्या वेळेला सगळा डबा संपवला आणि पिठाच्या गिरणीत कामाला असल्यागत पांढरधोट होऊन फिरायला लागले. आता असली चीज बघितली हो. एखादी मुलगी ह्याच्याकडे बघून हसणार की. एक मुलगी ह्याच्याकडे बघून हसली. तुझमे रब दिखता है गाणं म्हणतच सदाकडे आला. आणि सदाला म्हणलं, एक मुलगी आपल्याकडे बघून हसली. सदा म्हणला मुलीची जात आहे, हसायसारखी गोष्ट दिसल्यावर हसती. आता तुला बघून हसली
का हसून बघितलं, ह्यातला फरक कळत नाही, त्याला आम्ही काय करायचं? नाही म्हणलं आपलं तिच्यावर प्रेम आहे, तिचं आपल्यावर लव आहे. सदा म्हणला असू दे. नाही म्हणलं आपण तिला लेटर लिहिणार. सदा म्हणला SMS चा जमाना आहे, ईमेलचा जमाना आहे, व्हॉट्सअपचा जमाना आहे, कशाला लेटर लिहितोस? नाही म्हटला, प्रेमाला ऐतिहासिक परंपरा आहे आणि त्याला असं बालगोट लावू नको. मग म्हणला लिहि. मग यानं लिहिलं, सरत नाहीत प्रतीक्षेचे जीव घेणे हे क्षण, सरत नाहीत प्रतीक्षेचे जीव घेणे हे क्षण, प्रश्न आहे जीवनाचा तो फक्त हो मन. हे लिहिलं, सरत नाहीत प्रतीक्षेचे जीव घेणे हे क्षण, प्रश्न आहे जीवनाचा तो फक्त हो मन. मुलगीनं उत्तर लिहिलं, मला आश्चर्याचा धक्काच बसला तुला समोर पाहून, मला आश्चर्याचा धक्काच बसला तुला समोर पाहून. नाग्या तू जिवंत कसा, कुत्रे मारायची मोहीम राबवू. नाग्या म्हणला, ह्या साहित्य परिषदेच्या नादाला लागून उगं मराठी लिहिलं, हिंदीत लिहूया. प्रेम कसं नॅशनलाइज असलं पाहिजे. मग यानं हिंदीत लिहिलं, एक ही बात दिल में है सलती, एक ही बात दिल में है सलती, ताजमहल बनाना चाहता हूं लेकिन मुमताज नहीं मिलती. एक ही बात दिल में है सलती, ताजमहल बनाना चाहता हूं लेकिन मुमताज नहीं मिलती. मुलगीनं उत्तर लिहिलं, मऊ लागला आहे म्हणून कोपरानेच खान, मऊ लागला आहे म्हणून कोपरानेच खांद. नाग्या ताजमहल गेला उडत, आधी संडास तरी बांध. नाग्या म्हणला, ही मुलींची जात बुद्धू ती बुद्धूच, ह्यासनी काव्यात्मक अजिबात काय समजत नाही. शाळेत शिकवलंय तसं आपलं लेटर लिहूया. म्हणून यानं लिहिलं, श्री हनुमान प्रसन्न, आदरणीय पूज्यास शीरसाष्टांग नमस्कार. लेटर लिहिण्यास कारण की आय लव यू, बाकी सगळे ठीक आहे, तुझ्या बहिणीची खूप खूप आठवण येते. बाबांना अनेक आशीर्वाद आणि मम्मीला ते साहेब म्हणते तू गोड गोड पापा. तिथं नाग्याला असा मार मिळाला, असा मार मिळाला की नाग्या पॅन्ट बदलून आलं. सर असलं नाग्या आज पिक्चर बघून कुणासंग तर चळका मारून पहाटेचं 5ला मारुतीच्या देवळात झोपाय आलं. तर श्यामू बंडगर देवळाच्या तोंडाला झोपलं होतं आणि ती गालात हसत होत, का तर ती काल नामानाच्या सुनाला नदी उचलू लागलं होतं आणि ती सून त्याच्या स्वप्नात आली, त्यामुळे झोपत अस करतो. नाग्या म्हणला, याला काय खोळबिळे झालंय का काय? असं म्हणून आत बघितलं तर लग्नातली नवी खट ट्रक घेऊन सदा झोपल्याला बघितलं आणि हिची तळपायच्या अगं मस्तकालाच गेली. म्हणलं लग्न होऊन 2 महिने झालेत, बायको संग साधं बोललं नाही, लग्न झालंय तरी देवळात झोपतोय, मी ह्याला रोज उठवून घालवतोय, आज जरा लेट झालोय, हे जे याला उठा येत नव्हतं का? असं म्हणून श्यामू बंडगरच्या नरड्यावर पाय देऊन आत गेलं. श्यामू बंडगरला वाटलं नामानाच्या सुननच आपल्या नरड्यावर पाय, म्हणून वहिनी चुकलं म्हणून नाग्याचा पाय धरायला लागला. नाग्यानं पाय झिंजाडला ना आज जाऊन दोघा तिघाला तुडवून आज जाऊन सदाला लात गाठली. सदा केव्हाच निघून गेल आणि पाठाचा गारठा पडला म्हणून गोनोआबान रगितलं. गोनोआबा उठला आणि कुत्री मारायची काठी घेऊन मागे लागला. अहो नाग बिळात घुसावा तसा नाग्या बोळात गायब झाला. इकडं अंधाराचा फायदा घेऊन सदा घराकडे निघालं होतं. आता डोक्यात घ्या, लग्न होऊन 2 महिने झाले, बायको संग साधं बोललं नाही, लग्न झालंय तरी देवळात झोपतोय म्हणल्यावर माणूस एक नाव ठेवणार आहे का? म्हणून आपला अंधाराचा फायदा घेऊन घराकडे निघाला होता. तर रोगोआप्पा स्वतःच्या घरापुढं कमरो हात ठेवून उभा राहिला होता आणि तिची बायको इकडे भांडी घासत होती. रोगोआप्पाला कमरो हात ठेवायचा लय ना, पूर्वज त्याचं पंढरपूरचं होतं आणि पांडुरंगाच्या वानाव गेलत पण गुणाव गेलं नव्हतं. दिसल तिची माप काढायचं. इकडं भांडी घासत्या बायको सदा निघाल्याला बघितला आणि अंधारातनं झाळी मारली. सदानं वळून मागं बघितलं आणि रोगोआप्पाच्या बायकोला म्हणला, वहिनी गड्याच्या आवाजात हाका मारली काय, नटरंग बघून आलाय काय? म्हटलं नाही म्हणला मी मारले. म्हणलं आपण हाय सगळं निदान हसायच तर किमान दात तर दिसलं असत. म्हणलं मला एक सांग,
तुला बायको पसंत आहे का? सदा ना रघुआपाच्या बायकोकडे बघितलं आणि म्हणला नको, हाय तिच्या संग बोलायचं होईना आणि हिला नेऊन काय करू म्हटलं. अरे म्हणला तुझी तुझी, हा म्हणला माझी आहे की. मग म्हणला देवळात का झोपतोस? अहो म्हणला घर लहान आहे म्हणून देवळात झोपतो. लगा म्हणला मनात आणला असतास तर ताजमहाला बांधला असतास. लग्न करताना पत्रिका बघितली होतीस का? सदा म्हणला नाही हो. मग म्हणला असंच व्हायचं, माझी जन्मवेळ चुकली होती तर मी पत्रिका बघितली. सदा म्हणला आप्पा तुमची जन्मवेळ चुकलेली नाही, तुम्ही चुकीच्या वेळी झाला मला हे म्हणलं. रघुआप्पा म्हणला लगा लाज वाटते का? लग्न होऊन 2 महिने झालं, बायको संग साधा बोलला नाही सण आमची माप काढतोय. सदा खजील झाला. म्हणला खरंच आहे, कशाला आपण गावाची माप काढायची? बायको संग आपण साधा बोललो सुद्धा नाही, काय नाही म्हणलं आज बायको संग बोलायचंच. असं म्हणून घरापर्यंत आला. दारात मसन रेडा बांधली होती, पाण्याचा हौद होता, आंघोळीसाठी पाण्याची बारडी भरून घेतली. आता म्हटला बायकोला पाठीला साबण लावा बोलावून बसावं गुलू गुलू बोलत. पण सरळ बायकोला हाक मारण्यात काय अर्थ नाही म्हणून म्हणला आय जरा पाठीला साबण लावा ये ग. त्याला वाटलं आय म्हणल पुरी जाग जरा लेकराच्या पाठीला साबण लाव म्हणून ही लाजून उभा राहील, तर आय कासुटा खाऊनच आहे. बरं आली ते आली ह्याच्याकडे गेली, म्हशीकडे गेली आणि मस घासायचा असला मोठा दोंडा घेऊन आला आणि सदाचा मुंडकं धरलं खसा 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 पाठ घासायला लागली ना. अरे म्हणली सदा, म्हणली लय दिवस झालं पाठ घासीन घासीन म्हणते पण काही झालीच नाही बघ. ससा सोल्यागत पाठ घासून असा रक्ताळलेल्या दोंड्याकडे बघितलं म्हणली अरे मी मस घासायचा दोंडा घेतलाय की. सदा म्हणला तुला बोंबलून सांगत होतं तुझं ध्यान कुठं? होय रे म्हटली, म्हातारपणामुळे नजरच कमी आल्या. मस घासायच्या म्हणजे दोंड्यानं पाठ निघती. था म्हणले रेडा घासायचा मोठा घेऊन येते. सदा म्हणला मातोश्री पाठ घासून आमची वाट लावचीला. दोंडा ततच टाकला आणि सदाच्या आई आत गेली. सदा म्हणला काय नाही आज बायको संग बोलायचंच. असं म्हणून आत गेला. इकडे बायको भाजी नीट करत होती, आईच भाजी नीट करत होती, इकडे बायको चुलीवर स्वयंपाक करत होती. जुन्या पद्धतीचा आरसा लावते तसा आरसा लावला होता. ह्यो आरशात बघून असा भांग पाडायला लागला आणि ह्याला आरशात आपल्या बायकोचा चेहरा दिसला. निखाऱ्याच्या उजेडात ती अधिकच देखणी दिसत होती. तो डोळं भरून असा बायकोकडे बघायला लागला आणि बायकोच्या लक्षात आलं सदा आपल्याकडे आरशातनं बघतो. तशी ती लाजली तशी ह्यो हसला. म्हणला काय ना आता जुळतोय म्हटलं. म्हणून म्हणला चहा झाला का? आई म्हणले तुझं का डोळं फुटलं मी? 12 खोल्याचं घर असल्या ग विचारतोयस? अरा म्हणला नाग्या म्हणतंय तीच खर. पिक्चर मधल्या गत आपल्या आयुष्यात कधीच गंमत येणार नाही. पिक्चर मधला नट लग्न झालं की बायकोचा हात हातात घेतो आणि मळ्यातनं गाणी म्हणत पळतो. आपण बी आपल्या बायकोचा हात हातात घ्यावा, मळ्यातनं गाणी म्हणत पळावं. पुन्हा म्हटलं नकोच, आपल्या मळ्यातली कुत्री नाहीत शाने, फोडून काढतील. मग म्हणला करावं काय, बायको संग बोलावं कसं? नाग्या म्हणते तीच खरं. पिक्चर मधला नट लग्न झालं की शर्टाची बटणं तोडतो आणि देतो लांब फेकून आणि बायकोला म्हणतो माझ्या शर्टाची बटणं काय झाली. मग बायको येते सुई घेऊन लावते त्याच्या शर्टाला बटणं. बसतात दोघं जण गुलू गुलू बोलत, म्हणतात गाणी. आपण बी असंच करायचं. म्हणला घेतलं खुरपं करा 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 करा, बटणं कापली, दिली फेकून, आत गेला आणि म्हणला आई माझ्या शर्टाची बटणं काय झाली? आई म्हणली अरे सदा उक्ती घेतल्यावर असंच व्हायचं. म्हणली थांब म्हणली काढ, तोपर्यंत ती लावते, तोपर्यंत म्हशीला रेड्याला पाणी दाव. ह्यो बाहेर गेला, 2 बारड्या भरून घेतल्या, म्हशी पुढे एक ठेवली, रेड्या पुढे एक ठेवली. दोघं मचा 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 पाणी प्यायला लागली. उशीर त्या रेड्याकडे बघितलं आणि म्हणला आयला माणसाच्या जन्माला जाण्याऐवजी त्या रेड्याच्या जन्माला गेलो असतो बरं झालं असतं. निदान त्या म्हशीकडे बघून हमराय तर गावला असत. असं म्हणून आत आला. बायको शर्टाला बटणं लावते तोपर्यंत पॅन्ट घालाय म्हणून पॅन्ट घालायला गेला तर पॅन्टला बटणं कुठं आहेत? आईला म्हणलं आई अगं माझ्या पॅन्टची बटणं काय झाली? आई म्हणली अरे सदा घरात बटणं आहे ती म्हणून पॅन्टची काढली आणि शर्टाला लावली. अगं मग मी पॅन्ट घालू कशी? पिंडीच्या पोत्याला सुतळे एक म्हणले बांध. कोण आता बघतोय? सदानं कशी तर पॅन्ट बांधली. गावात आला तर नाग्या नटून थटून उभा राहिला होता. नाग्या म्हणलं बायको संग बोललास का? सदा म्हणला मलाच कळेना कसं बोलायचं.
2 महिने झाले बायको संग साधं बोलायलाच येईना. नाग्या म्हणला माझं लग्न होईना, तुझं होऊन काय उपयोग नाही. आपण लग्न झालेल्याला विचारूया की बायको संग कसं बोलायचं असतं. 10 मिनिटं थांबली. 10 मिनिटांना आण्या खविसायला म्हणली, अनिलराव तुम्ही बायको संग पहिल्यांदा कधी कुठं काय बोलला आम्हाला सविस्तर सांगता का? आण्या खवीस म्हणला, मी बायको संग पहिल्यांदा कधी कुठं काय बोललो तुम्हाला अगदी सविस्तर सांगतो, पण मला आधी सांगा कुणाच्या बायको संग? अरे म्हणले की तुझ्या बायको संग, गावाच्या बायकाचं नाही विचारत. अरा कशाला म्हणला तो डागाळ्याला भुतकाळ काढताय? म्हणला का? म्हणला लग्नाच्या पहिल्या रात्री तिला बरं वाटावं म्हणून म्हणलं, समज मी मेलो तर तुझं कसं होईल? तर मला म्हणली मी खुळे होईन आणि जिंजे हेसकटून सगळ्या गावभर फिरीन. आता कुठल्या बी नवऱ्याला बरं वाटेल की हो. म्हणून म्हटलं तू खरंच खोळी होशील? तर मला म्हणली नक्की टक्के मी खोळी होईन. म्हणजे तू दुसरं लग्न करणार नाहीस? तर तस काय नाही म्हणली, खोळी काय बी करू शकते, खोळीची काय गॅरंटी म्हटली. अरा गावात एक माझ्यासारखं कथा कविता करणार होत आणि अचरमीज त्याचं लग्न झालं. त्याला गावात हुडाकला. ती गावात गावतय मी. ती रानात आंब्याच्या झाडावर वहीन पेन घेऊन बसलं होतं आणि पोपटाकडे एकटक बघत होतं आणि चिमणीव कविता लिहित होत. ही गेली म्हणले, नमस्ते कविवर्य. म्हणला वर कशाला? मीच खाली येतो. पहाडाचा आंबा पडावा तरी खाली पडलं, तरी 2 कविता आणि 3 कथा सांगितली. म्हणली साहित्यिक माशे, तुम्ही तुमच्या बायको संग पहिल्यांदा कधी कुठं काय बोलला सांगता का? आर म्हणला, त्यासाठी तर रानात येऊन राहील. म्हणला का? म्हणला लग्नाच्या पहिल्या रात्री तिला बरं वाटावं म्हणून म्हणलं, इथून पुढे मी कविता सोडली. तिला वाटलं मी कुठल्या मुलगीच नाव घेत. ती मला म्हणली, आता तुम्ही माझ्यासाठी एवढं करताय तर मग मी बी माहेरला गेल्यावर पक्याला हेच सांगणार आहे. नाग्या म्हणला, आता तुझं तूच काय करायचं आहे ते कर. सदा म्हणला, काय नाही, मी आता मारुतीला नवासच बोलणार आहे. बायकोची माझी भेट घडवून आण, तुला 5 नारळाचं तोरण बांध. नाग्या म्हणला, खुळा आहेस का काय? स्वतःच्या शिफ्टीला आग लावून गावाच्या बायका भेटवायच त्यानं मागच बंद केलंय. आता तुझं तूच काहीतरी करायला लागेल. म्हणला काय करू सांग? म्हणला एक आयडिया आहे. म्हणला काय? आय गावाला घालीव आणि निवांत बायको संग बोलत बस. सदा म्हणला गाव गावाला जाईल पण आय गावाला जाणार नाही. म्हणलं मी कशाला? एवढं पिक्चर बघतो, नाटकं बघतो, तुझ्या आईला गावाला घालवायची अवघड आहे. म्हणला संध्याकाळी 6ला जातो तुझ्या आईला गावाला घाली होती. 6 वाजता गेला. सदाची आई हुमऱ्यावर बसली होती. पाया पडला ना म्हणला, नमस्कार करतो काकू. सदाची आई म्हणली, नाग्या सदाचं लग्न झाल्यापासून इकडे फिरकायचाच बंद झालास. नाग्या म्हणला, काकू महात्मा गांधीजींनी म्हणलंय, दोस्ताचं लग्न झालं की पुन्हा त्याच्या घराकडे फिरकायचं नाही. सदाची आई म्हणली, गांधीजींनी ही बी म्हणलंय? म्हणलं तुला खरं सांगू का? मीच म्हटलंय, पण या देशात गांधीजींनी म्हटलंय म्हटल्याशिवाय कोणाला खरंच वाटत नाही. म्हटलं आम्ही काय म्हणला महापुरुष आहे, आमच्या बाष्कळ बडबडीची सुभाषित व्हायला. म्हटलं नाग्याच्या डोक्यावर नाथ फिरवत सदाची आई म्हणली, नाग्या सदाचं लग्न झालं, आता तुझं लग्न झालं, मग मी मराय मोकळी झाली. नाग्या म्हणला, प्रयत्न चालू आहेत, तुला लय दिवस जगायला लावत नाही. म्हटलं पण खडू कोंबडीगत घरात काय करतेस? म्हटलं ये जाय जरा गावाशिवाय फिरून. होय रे म्हणले, लय दिवस झालं जाईन जाईन, पण ते पण हिम्मत आहे की माझ्याशिवाय धारच देत नाही. म्हणले काहीतरी प्रयत्न कर, मार्ग काढ. म्हणले काय आहे? म्हणले काय? तू धार काढणार असेल तर मी जाते. नाही का? म्हणलं काढतो. म्हणले अशी तशी काढाय नाही. म्हणलं मग तिला बाईची सवय, साडी निसून काढायची. नाग्या उठला आणि म्हणला, तुला काय लाज शरम हाया काय दिल्या का? गड्यासारख्या गड्याला साडी नेसायला होतीस. म्हणजे तू एवढं पिक्चर बघतोयस, नाटकं बघतोयस, पुस्तकं वाचतोयस, साडी नेसलास तर बिघाडलो कुठं? म्हणलं ती बी खरंच आहे. कमल हसन स्त्रीची भूमिका केल्या, गोविंदाने केल्या, अमिताभ बच्चनने केल्या, बालगंधर्वांनी तर उभं आयुष्य साडीत घालवलं. आपण दोस्तासाठी नेसलो तर बिघाडलो कुठं? पण म्हणला नेसतो, पण तुझं बट्यार नेसणार ना.
वहिनीचा शालू नेसणार. नेसायचं आहे तर जरा जीवाची हौस तर करून घेतो म्हटलं. झाले, याला साडी नेसवली, पदूर घेतला, दिवस मावळा आल्याला पाया पडताना म्हणला नमस्कार करते आणि जीभ चावली. आईला म्हणला साडी जाम ताकद आहे. भाषेत सुद्धा बदल झाला आणि हातात डिचकी घेऊन अफसर आलेच्या धर्तीवर ठमकत चालायला लागलं. मध्येच थांबलं, माग वळून म्हणलं काकू म्हशीला रेडकाश सव नाही नो ना, मला का असं तोंड घालायला उचल म्हटलं. नाही म्हणले हो पड. ही जन्मात पहिल्यांदा साडी नेसलो होतो, दिवस मावळा आलेला, म्हशीच्या कासात हात गाठला, म्हशीनं अशी एक बॅग किक दिली, ही उचलून शेणात पडली. सदाच्या उडी मारली आणि घरात जाऊन कडे गाठली, दुसरी बॅग किक दुसऱ्या गालपांडाव. दिवस मावाळ्याला ही बाहेर आलं, हातातून साडीचा हौदाव शेण काढायला लागलं वाकून. तेवढ्यात सदा आलं. सदान बघितलं तर घरासदार बंद. ही ह्याच्या बायकोची साडी नेसलंय. अंधार, पाठ मोराय, वाकून हातातून साडीचं शान काढतय. आईला म्हणला नाग्यानं जोरात काम केलं, आई गावाला गेली. आता म्हणला 2 महिन्यात पहिल्यांदा बोलायची संधी गावली, ही जी जरा गंमतच करूया म्हणून दबक्या पावलानं आलं, वाकलेल्या नाग्याच्या पाठीवर हात टाकला. नाग्याला वाटलं मसच सुटली आणि हौदाच्या पलीकडे उडी मारून पळाला. सदा म्हणला आईला 2 महिन्यात पहिल्यांदा बोलायची संधी गावली, तुम्ही खोळ्यागत पळाय का लागल्या म्हणून सदा त्याच्या मागं पळायला लागला. नाग्या गुडघ्याच्या वर साडी घेऊन पळत होत. आईला म्हणला जातीला लोडणा तर घालायचा का नाही म्हटलं. अहो वारा पिऊन उंडारणाऱ्या वासराचा कासरा धरावा तसं पळणाऱ्या नाग्याचा पदूर धरला. नाग्या गरा 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 फिरलं, साडी तिथंच टाकून पळाली. सदाच्या ध्यानात सुद्धा नव्हतं साडीच्या आत नाग्या असत आणि नाग्याच्या मनात सुद्धा नव्हतं आपलं चौकात वस्त्रहरण होईल. सदानं वळाकलं, 2 घास खाल्लं, वळकटी घेतली, देवळात आला. श्यामू बंडगर, गोनू आबा, रघु आपाशी सगळेजण बसलेली. आला, अंतरून टाकलं, बसला. तेवढ्यात नाग्या आला. नाग्यास तोंड असलं सुज. हनुमान कोण नेमका ओळखत नव्हता. सदाकडे हा बघितलं, इकडे केलं, मारुतीकडे बघितलं, हा केलं, नेमका दिवा लावला होता त्याच्या खाली बसला, भूतागत दिसत होत. श्यामू बंडगर म्हणला तोंडाला काय झालंय रे? नाग्या म्हणला मोह चावलंय. तसं सदा हसलं. सदा हसल्या म्हणला तुला लाज वाटते कारण तू बायको संग बोलावं म्हणून आम्ही प्रयत्न करतो, तो आम्हाला हसतोयस. श्यामू बंडगर म्हणला हे बायको संग अजून बोलला नाही. नाग्या म्हणला सगळ्या गावाला माहित आहे तुम्हाला माहित नाही. श्यामू बंडगर म्हणला बायको संग आयुष्यभर वरमान करून बोलायचं असलं तर काय केलं पाहिजे? नाग्या म्हणला आयुष्यभर बायको संग वरमान करून बोलायचं असलं तर बायको किमान आपल्यापेक्षा एका फुटानं उंची पाहिजे. श्यामू बंडगर म्हणला चोख आपला अनुभव आहे. लग्न झाल्या बायकोच्या कानाखाली आवाज काढायचा आपला अनुभव आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन आपला अनुभव आहे. नाग्या म्हणला आपला अनुभव आहे म्हणताय, मग तुम्ही का देवळात झोपताय? म्हणला अनुभव आपला आहे पण मार खाणारी पार्टी आपणच आहे म्हटलं. नाग्या म्हणला काय पिक्चर बघता का नाही? द्यायची बायको नदीत ढकलून आणि मगरीनं खाल्ली म्हणायच. शासन 2 लाख रुपये देते, 2 लाख. श्यामू बंडगर म्हणला काय उपयोग नाही, जात मगरीला खाऊन येईल आणि शासनालाच मला 5-50 हजार द्यायला लागतील म्हटलं. नाग्या म्हणला एवढे खतरनाक बायको आहे काय? श्यामू बंडगर म्हणला खतरनाक बुमराचा बाउन्सर चुकवा येईल पण जातीचं लाटणं अंड्याच्या उलट्या ट्रेगत नुसतं टेंगाळच लागते ती म्हटलं. सदा म्हणलं प्रत्येक गोष्टीत हसणं, प्रत्येक गोष्टीत विनोद. अरे ज्याला राहिलं 2 खोल्याचं घर नाही त्याच्या व्यथा तुम्हाला कधी समजणार? जो आपल्या बायकोशी 2 शब्द बोलू शकत नाही त्याच्या वेदना तुम्हाला कधी समजणार? असं म्हणून बाहेर गेला आणि कट्ट्यावर बसला. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. त्याच्या खांद्यावरती हात पडला, वर बघितलं तर नाग्या होता. नाग्या म्हणला सदा अरे तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग आम्ही हसण्यावर घेतोय म्हणून तुला दुःख होणं साहजिक आहे, पण हे हसणं निवळ वरवरचं, वास्तव खूप वेगळं आहे. अरे समाज प्रबोधनाच्या गप्पा मारणार लोक जेव्हा एअर कंडिशन मध्ये बसून गरिबीची व्याख्या करू लागतात, आपले बंगले टुमदार बांधून दुसऱ्याच्या दारिद्र्याचा बाजार मांडतात, मंदिर मस्जिद चर्चला लाखो रुपयाच्या देणग्या देऊन व्याख्यान मालेकडे आणि गरिबाच्या झोपडीकडे तुच्छतेने पाहतात, त्यावेळेला सामान्याला पोट धरून हसण्यापलीकडे काय करता येऊ शकतं?
हे हसणं म्हणजे गरिबाला अधिक गरीब करू पाहणाऱ्या व्यवस्थेला नाकारणं आणि आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणाऱ्या मुलापेक्षा आपल्या आईसाठी देवळात झोपणाऱ्या सदाला स्वीकारणं. तुझ्या वेदनेवर घातलेली फुंकर म्हणजे विनोद आहे. दोघांनी एकमेकाला कडकडून मिट्या मारल्या आणि पाणावलेल्या डोळ्यांना दोघांचा चेहरा स्पष्ट दिसलं आणि सदा आपल्या घराकडे झोपायला निघाला. सदाच्या बायकोनं रोजच्या प्रमाणे जेवणावरली आणि उशाला दिवा घेऊन अंतरुणावर पडली. दिव्याच्या उजेडात ती अधिकच देखणी दिसत होती. तिला सदाची याद आली. इतक्या दार वाजलं, टकटक. तिने कयास केला आपला धनीच असला पाहिजे. ती उठणार होती इतक्यात सासून कुस बदलली. सासू म्हणली, कोण आहे? सदा ग बाहेरनं कचरता आवाज आला. ती म्हणली, पोरी बघ, लेकराला पाणी पाहिजे असेल. ती उठली. तिने तांबे हातात घेतला, वर फुलपात्र ठेवलं, बंद दरवाजाजवळ गेली. थरथरच्या हाताने कडी काढली. बाहेर सदा उभा होता. पाणी. कचरत्या आवाजात तो म्हणाला, हे घ्या. ती लाजली. तो काहीतरी बोलणार होता. इतक्यात सासून कुस बदलली. उद्या शेताव ये जेवण घेऊन, असं म्हणून तो निघून गेला. ती आत आली, अंतरुणाला पाठ टेकली. या अगोदर ती शेतावर गेली होती, पण तेव्हा ती वल्या हळदीची होती. उद्या ती एकटी जाणार होती, आपल्या पतीला भेटणार होती, धन्याला भेटणार होती, ज्याच्यासाठी ती अधीर झाली होती त्या कारभाऱ्याला भेटणार होती, त्याच्याशी गोड गोड बोलणार होती, त्याला 2 घास खाऊ घालणार होती, त्याचं तोंड गोड करणार होती. या विचारानं ती लाजली. तिनं दिवा मालवला आणि अंधाराच्या हवाली झाली. रोजच्या पेक्षा लवकर सदानं हळी दिली. आयो, मी शेतावर जातोय, तिला जेवण घेऊन लावून दे. सदाची आई जागी झाली. सदा सदा म्हणून हाका मारल्या, पण सदा केव्हाच निघून गेला होता. तिनं सोनाला विचारलं, काय म्हणत होता ग? तिनं सांगितलं, शेताव काम आहे म्हणून गेलेत, मला जेवण घेऊन यायला सांगितलंय. सदाची आई उठून बसली आणि म्हणली, अगं तू नवीनवर एकटी दुकटी कशी जाणार? मीच जाते. तिनं गुमान स्वयंपाकाला हात घातला. परत अंगठ्या धरून पीठ कालवू लागली. निखाऱ्याच्या उजेडात ती अधिकच देखणी दिसत होती, पण तिचं चित जेवणावर नव्हतंच. तिला आपल्या पतीला भेटायचं होतं, धन्याला भेटायचं होतं. शेवटचा प्रयत्न म्हणून म्हणली, आत्या मीच जाते, मला वाट बी माहिती आहे. बरं बया जा, असं म्हणताच ते उठून जायला निघाली. इतक्यात सासू म्हणली, हा बघ. सशाच्या काळजानं तिनं मागं बघितलं. सासू म्हणली, ऊन मी म्हणतंय आणि कालपासून आभाळ बी निघायला लागलंय. आलाच पाऊस तर घडीभर थांब तिथं. बरं म्हणून ती घराबाहेर पडली. आता ती गावच्या रस्त्यानं चालू लागली. गावातल्या बायका तिला जवळ बोलवू लागल्या, तिच्या रूपाचं कौतुक करू लागल्या. 1-2 बायकांचं राबतं हात तिच्या गालावरून फिरलं, पण तिचं लक्ष तिकडं नव्हतंच. तिला आपल्या पतीला भेटायचं होतं, धन्याला भेटायचं होतं. ती चालत 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 पांदीजवळ आली. पांदीतनं वर आली. मेहनती करून वावरं तयार होती. पहिल्या पावसाची ओढ त्या शेतसरलाई लागली होती. इतक्यात पळत्या ढगाची सावली तिच्या अंगावर पडली. विस्कटलेले केस सावरी तिनं वर पाहिलं. गोवर्धन उचलणाऱ्या गवळ्याच्या सावळ्या पोरागत ते काळं ढग आपल्याकडे बघून हसतंय असं तिला वाटलं. ती पुन्हा पुढे चालू लागली. ती चालत चालत पुढे आली. सरी सोडलेल्या वावरात बायका लगबगीने काहीतरी टोकत होत्या. सकूची देखणी सून पाहताच वाकल्या बायका कमरला हात लावून उभ्या राहिल्या. आणि तू शेताव कशी म्हणून विचारलं. तिनं सांगितलं, यांचं जेवण घेऊन आल्या. त्या बायकाने वर बघितलं. निळं आकाश आता काळा आबाळ होऊ लागलं होतं. आज पाऊस येणार हे त्या बायकांनी ओळखलं. त्या गालात हसल्या. ती पुन्हा पुढे चालू लागली. ती चालत चालत शेताजवळ आली. तिला पाहताच सदाने सपराची वाट धरली. सदा सपरात शिरताना बघितलं आणि ती थबकली. तिचे पाय जड झाले, कसा कोरडा पडला. तापल्या जमिनीशी एकरूप होऊन ती आता शिलकेने चालू लागली. आता आबाळ गच्च भरून आलं होतं. आता नाही तर कधीच नाही या वेड्या आवेगानं ते काळं ढग टिचून भरलं होतं. सुकल्या ओठावरनं जीभ फिरवत ती सपरात शिरली. तिचा पती उभा होता, धनी उभा होता, ज्याला भेटायला ती अधीर झाली होती तो कारभारी उभा होता. इतक्यात वाऱ्यानं उन्हाळ गती घेतली आणि पावसाची पहिली सर घेऊन तो सपरात शिरला. ती अंगी शहारली, पदर सावरायचा विसरली. वारात येऊ नये म्हणून त्यानं दार लावलं आणि आता पावसाचा संयम सुटला. धरतीला भेटायला सनाट्यानं धावला. भरून आलेला आभाळ बरसून बरसून मोकळं होत होत. पाऊस पडत होता, जमीन भिजत होती. सृष्टी धर्माला निसर्ग साथीनं जागला होता. रपरपणारा पाऊस अंगावर घेऊन झाड तृप्त झालं. पाखराने अंग जाडली, कोकराने ओंडक्यावर उड्या घेतल्या. ओलीत सपार त्या शिवारात अंग नितळत उभं होतं. भिजलं दार तिनं अदबीनं उघडलं आणि दवात भिजलेल्या गुलाबाच्या फुलासारखी खालीमान घालून ती घराच्या दिशेनं चालू लागली. तिच्या मनाचं हलकं फुलकं पीच झालं होतं. ती धन्य झाली होती. तिच्या पतीचं प्रेम तिला उमजलं होतं. एका कळीचं आज फुल झालं होतं. ओला वारा तिच्या अंगावरून गेला आणि सुगंधित झाला. निसर्गाशी एकरूप होऊन ती अंगी सुखावली होती. ती नांदती होतीच
आज जाणती ही झाली, तो नांदती होती अजंती.